नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. आज आपण ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीच्या मागच्या 10 वर्षाच्या क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, जे की BSc नर्सिंगचे आहेत. 2011 पासून आपण सुरुवात करू. 2011ला हा क्वेश्चन पेपर 60 मार्काचा होता. त्याच्यामध्ये सेक्शन बी आणि सेक्शन सी होते. तर सेक्शन बी मध्ये ॲनाटॉमी आणि सेक्शन सी मध्ये फिजिओलॉजी. ॲनाटॉमी 30 मार्क्ससाठी आणि फिजिओलॉजी 30 मार्क्ससाठी. प्रत्येकी ॲनाटॉमी सेक्शन बीमध्ये 3 क्वेश्चन होते. 5 मार्काचा एक क्वेश्चन, त्यानंतर 7 मार्काचा एक क्वेश्चन आणि 8 मार्काचा एक क्वेश्चन, असे 3 क्वेश्चन ॲनाटॉमीमध्ये आणि 3 क्वेश्चन फिजिओलॉजीमध्ये. तर 5 मार्काचे 4 क्वेश्चन विचारले जायचे. त्यातला एक ऑर असायचा आणि 3 हे कंपल्सरी सोडवण्यासाठी असायचे. तर त्यामध्ये 2011 साली समरच्या वेळेस ॲनाटॉमीमध्ये 5 मार्काला विचारलेले क्वेश्चन पहा. पहिला क्वेश्चन आहे बाउंड्रीज अँड कंटेंट ऑफ फेमोरल ट्रायंगल. बॉडीज अँड कंटेंट ऑफ फेमोरल ट्रायंगल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा ॲक्झिलरी लिम्फ नोड्स. त्यानंतर सपोर्ट ऑफ युटेरस. त्यानंतर टिम्पॅनिक मेम्ब्रेन. असे 4 क्वेश्चन विचारले होते 5 मार्कासाठी. त्यानंतर पहा 7 मार्कासाठी जो क्वेश्चन विचारला होता पहा डिस्क्राईब द हिप जॉईंट अंडर द फॉलोविंग. म्हणजे हिप जॉईंट डिस्क्राईब करायचं सांगितलं आहे समोर दिलेल्या अनुसार. त्यामध्ये 1 मार्कासाठी विचारलं त्याच्या आर्टिक्युलर सरफेस काय आहे, हिप जॉईंटचं आर्टिक्युलर सरफेस काय आहे. त्यानंतर त्याचे लिगामेंट्स कोणते इन्व्हॉल्व होते हिप जॉईंटमध्ये, ते 3 मार्काला विचारलं आहे. त्यानंतर मुवमेंट्स आणि मसल्स पार्टिसिपेंट इन मुवमेंट्स इन हिप जॉईंट हे 3 मार्काला विचारलेलं आहे. अशा प्रकारे 7 मार्काचा क्वेश्चन हिप जॉईंटवरती विचारला होता 2011 साली. त्यानंतर डिस्क्राईब द थायरॉईड ग्लँड अंडर द फॉलोविंग हेड्स. थायरॉईड ग्लँड ही 8 मार्काला विचारलेली आहे. त्याच्यामध्ये थायरॉईड ग्लँडचे रिलेशन विचारलं आहे 2 मार्काला. त्यानंतर थायरॉईड ग्लँडचं ब्लड सप्लाय विचारलं आहे 3 मार्कला आणि त्याची अप्लाइड ॲनाटॉमी विचारली 3 मार्क्सला. अशा प्रकारे सेक्शन ए हा 30 मार्कचा होता. 15 मार्काचे फर्स्ट क्वेश्चन 15 मार्काला. त्यानंतर सेकंड क्वेश्चन हा 7 मार्कला आणि थर्ड क्वेश्चन हा 8 मार्क्ससाठी. त्यानंतर फिजिओलॉजीमध्ये पण फॉर्मॅट तोच होता. 3 क्वेश्चन होते. पहिला क्वेश्चन 15 मार्क्ससाठी, त्यानंतर दुसरा क्वेश्चन 7 मार्क्ससाठी आणि तिसरा क्वेश्चन हा 8 मार्क्ससाठी. तर फिजिओलॉजीमध्ये 5 मार्काचे पहा. पहिला क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन. स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शनचं मेकॅनिझम विचारलेलं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ब्लड प्रेशर. त्यानंतर तिसरा क्वेश्चन विचारला आहे कंपोजिशन ऑफ ब्लड अँड फंक्शन्स ऑफ ब्लडचे फंक्शन आणि त्याचं कंपोजिशन विचारलेलं आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ लिव्हरचे फंक्शन विचारलेले आहेत. फिजिओलॉजीमध्ये काय फंक्शनचं विचारले. म्हणजे फिजिओलॉजीचा मेनली मिनिंगच असा होतो की फंक्शन्स ऑफ ऑर्गन आहे का नाही. आणि ॲनाटॉमीमध्ये स्ट्रक्चरचा अभ्यास केला जातो आणि फिजिओलॉजीमध्ये कशाचा फंक्शनचा अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये पहा काय फंक्शन्स ऑफ ब्लड विचारलं. त्यानंतर फंक्शन्स ऑफ लिव्हर हे 10 मार्काला क्वेश्चन झाला. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ब्लड प्रेशरवरचे जे काय फॅक्टर्स अफेक्टिंग होतात ते विचारलेत. त्यानंतर डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन कसं होतं त्याचं मेकॅनिझम हे विचारलेलं आहे 5 मार्काला. त्यानंतर पहा 7 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे डिस्कस द कंपोजिशन अँड फंक्शन्स ऑफ पँक्रियाटिक ज्यूसचं कंपोजिशन आणि फंक्शन विचारलेलं आहे. कंपोजिशन पँक्रियाटिक ज्यूसमध्ये काय काय असतं आणि फंक्शन्समध्ये पँक्रियाटिक ज्यूसचं कार्य काय आहे, हा 7 मार्काला क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर पहा डिस्कस द केमिकल कंट्रोल ऑफ रेस्पायरेशनचं केमिकल कंट्रोल विचारलेलं आहे. म्हणजे केमिकली रेस्पायरेशन हे कंट्रोल कसं केलं जातं हे काय 8 मार्काला विचारलेलं क्वेश्चन आहे. हे झालं 2011चा क्वेश्चन पेपर. त्यानंतर पाहू आपण समर 2012 पण 60 मार्कचा क्वेश्चन पेपर होता. त्यामध्ये सेक्शन बी आणि सेक्शन सी त्याच फॉर्मॅटनुसार
30 मार्काला क्वेश्चन पेपर ॲनाटॉमी, 30 मार्काला ॲनाटॉमी आणि 30 मार्काला फिजिओलॉजी. तर त्यामध्ये पहा 5 मार्काला जे क्वेश्चन विचारले डायरेक्ट ऑर्गन विचारले त्यावेळेस. पहा 5 मार्काचा क्वेश्चन, 5 मार्काचे 4 क्वेश्चन विचारले. त्याच्यामधले एक ऑर आहे, त्यात 3 लिहायचे. त्यामध्ये पहिला क्वेश्चन विचारला युटेरस, दुसरा विचारला किडनी, तिसरा विचारला स्टमक, त्यानंतर 4th विचारला डिफरन्शिएट बिटवीन स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. आता युटेरस विचारल्यानंतर 5 मार्काला काय त्याचं इंट्रोडक्शन लिहायचं, त्याची डेफिनेशन वगैरे लिहायची, त्याची डायग्राम काढायची युटेरसची. त्यानंतर त्याचं काय रिलेशन वगैरे असेल ते लिहायचे 3 पेजमध्ये सगळं. त्यानंतर किडनीचं पण तसंच 5 मार्काला विचारलं, स्टमक पण तसंच लिहायचं. तर हे झाले 5 मार्काचे क्वेश्चन, 3 क्वेश्चन 5 × 3 15 मार्काला आहे की नाही. त्यानंतर 7 मार्कचा क्वेश्चन पहा काय विचारलं आहे, नेम डिफरंट टाईप्स ऑफ जॉईंट्स अँड एक्सप्लेन द सायनोव्हेल जॉईंट विथ द हेल्प ऑफ डायग्राम. म्हणजे टाईप्स ऑफ जॉईंट विचारलेत आणि त्यानंतर एक्सप्लेन करायला सांगितलं आहे सायनोव्हेल जॉईंट विथ द हेल्प ऑफ नीट अँड लेबल डायग्राम. म्हणजे जॉईंटचे टाईप विचारलेत, त्यानंतर सायनोव्हेल जॉईंटला एक्सप्लेन करायचं सांगितलं आहे त्याच्या डायग्रामनुसार. किती मार्कला? 7 मार्क्सला विचारला हा क्वेश्चन. त्यानंतर 8 मार्कचा क्वेश्चन विचारला तिसरा, ड्रॉ अ लेबल डायग्राम अँड एक्सप्लेन द ब्लड सप्लाय ऑफ हार्ट. लेबल डायग्राम काढायला सांगितली. लेबल डायग्राम मीन्स डायग्राम काढून त्याला लेबलिंग करायचं म्हणजे नाव द्यायचे, नेमिंग करायचे. आणि एक्सप्लेन द ब्लड सप्लाय ऑफ द हार्ट. हार्टला ब्लड सप्लाय कोणतं आहे ते लिहायचं आहे. हार्टला ब्लड सप्लाय ते करोनरी आर्टरी वगैरे ते असते ते. त्यानंतर सेक्शन सीमध्ये बघा फिजिओलॉजी. फिजिओलॉजीमध्ये काय विचारले पहा, फिजिओलॉजीमध्ये पण तेच पॅटर्न होता की 30 मार्काला क्वेश्चन पेपर होता. 15 मार्काचा पहिला क्वेश्चन, 7 मार्काचा दुसरा क्वेश्चन पेपर ते क्वेश्चन आणि 8 मार्काचा तिसरा क्वेश्चन. तर 15 मार्कामध्ये 5 मार्काला 3 क्वेश्चन लिहायचे असतात. त्यामध्ये पहा पहिला विचारला फंक्शन्स ऑफ ब्लड. आता फंक्शन्स ऑफ ब्लड हे काय झालं, रिपीट क्वेश्चन झाला आहे. आता वरती पण विचारला होता, 2011ला पण विचारला होता, आता पण विचारला आहे. आता फंक्शन्स ऑफ लिव्हर हा पण रिपीट क्वेश्चन आहे. म्हणजे असे रिपीट क्वेश्चन होतात, त्याच्यामुळे हे क्वेश्चन पेपर पाहणं हे गरजेचं असतं. म्हणजे की जेणे की ॲनालिसिस होतं की कोणते हे क्वेश्चन रिपीट होतात किंवा ते पुन्हा पुन्हा विचारण्याची शक्यता असते. त्यानंतर कंपोजिशन अँड फंक्शन्स ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. आता 2011ला विचारलं होतं कंपोजिशन अँड फंक्शन्स ऑफ पँक्रेटिक ज्यूस. आता इथं काय विचारलं आहे, गॅस्ट्रिक ज्यूस. त्यानंतर फिजिओलॉजी ऑफ हिअरिंग ऐकू कसं यायची त्याची फिजिओलॉजी लिहायची आहे का नाही. हे काय झाले 5 मार्काचे क्वेश्चन झाले. त्यानंतर 7 मार्काला विचारलं होतं एन्युमरेट द फंक्शन्स ऑफ किडनीज, डिस्क्राईब इन शॉर्ट द प्रोसेस ऑफ मिक्च्युरेशन. त्यानंतर फंक्शन्स किडनीचे फंक्शन विचारलेत आणि त्यानंतर प्रोसेस ऑफ मिक्च्युरेशन हे विचारले 7 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा 8 मार्कचा क्वेश्चन पहा, डिस्क्राईब इन सिक्वेन्स द इव्हेंट्स दॅट ऑकर इन हार्ट ड्युरिंग द कार्डियक सायकल. काय सांगितलं आहे, सिक्वेन्स डिस्क्राईब करायला सांगितली कशाची, इव्हेंट्सची. दॅट ऑकर इन हार्ट म्हणजे हार्टमध्ये जी काय सिक्वेन्स ऑकर होती ड्युरिंग कार्डियक सायकलच्या वेळेस काय इव्हेंट्स होते त्याची सिक्वेन्स ही डिस्क्राईब करायला सांगितली. की ते 8 मार्क्ससाठी क्वेश्चन पडला होता हे 2012 साली. तर पाहू 2013चा क्वेश्चन पेपर पहा समरचा. त्यामध्ये पहा सेक्शन ए आणि सेक्शन बी आणि सेक्शन सी असे 2 सेक्शन होते. त्यामध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. ॲनाटॉमी 30 मार्कला आणि फिजिओलॉजी 30 मार्कला. त्याच्यामध्ये तीन क्वेश्चन होते, ॲनाटॉमीमध्ये 3 आणि फिजिओलॉजीमध्ये 3. म्हणजे हे म्हणजे जुना पॅटर्न होता हा 60 मार्कचा. त्यानंतर 2014पासून 75 मार्काचा हा पॅटर्न बनलेला आहे. त्यामध्ये पहा ॲनाटॉमीमध्ये 5 मार्काला क्वेश्चन विचारले. ते पहा काय विचारलं आहे, सपोर्ट ऑफ युटेरसला सपोर्ट काय ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये काय सपोर्ट करतो ते लिहायला सांगितलं आहे पहिला क्वेश्चन. त्यानंतर मसल ऑफ ग्ल्युटेल रिजन म्हणजे ग्ल्युटेल रिजनचे जे काय मसल आहेत ते लिहायचे सांगितले. त्यानंतर TS ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड विचारलेलं आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ इयरचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे. त्यानंतर हे पहा हे झाले 5 मार्काचे क्वेश्चन. त्यानंतर पहा डिस्क्राईब द हिप जॉईंट अंडर द फॉलोविंग हेडिंग्स. म्हणजे हिप जॉईंट हा पुन्हा क्वेश्चन आलेला आहे 7 मार्क्ससाठी. हे की 2011 साली पण विचारला होता. 2011 साली पण विचारलेला होता हिप जॉईंट. पहा
त्यामध्ये हिप जॉईंटचं काय विचारलं आहे, आर्टिक्युलर सरफेस 1 मार्क्ससाठी, त्याचे लिगामेंट्स 3 मार्क्ससाठी, आणि त्यानंतर मूवमेंट्स अँड मसल कॉजिंग देम 3 मार्क्ससाठी विचारलेलं आहेत हिप जॉईंटचे. हिप जॉईंट हा डबल क्वेश्चन आला आहे, रिपीट झालेला आहे त्याच्यामध्ये पहा. नंतर हा 7 मार्कला क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर 8 मार्कला ॲनाटॉमीमध्ये विचारलेला क्वेश्चन पहा कोणता आहे, डिस्क्राईब हर्ट अंडर द फॉलोइंग हेडिंग्स. म्हणजे हर्टला डिस्क्राईब करायला सांगितलं आहे. स्ट्रक्चर ऑफ हर्ट 3 मार्क्ससाठी, कंडक्शन सिस्टीम ऑफ हर्ट 3 मार्क्ससाठी, आणि ब्लड सप्लाय ऑफ हर्ट असं 8 मार्कला क्वेश्चन विचारलेलं आहे. हर्टचं पण पहा कसे प्रश्न विचारतात हर्टवरती. त्यानंतर पहा फिजिओलॉजीमध्ये काय विचारलं आहे. फिजिओलॉजीमध्ये पण तोच पॅटर्न होता, 3 क्वेश्चन 15 मार्कला आणि 7 मार्कला आणि 8 मार्कला एक क्वेश्चन. त्यानंतर 5 मार्काचे क्वेश्चन पहा, त्यामध्ये पहा डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेटचं कसं डायजेशन होतं ते विचारलं आहे. त्यानंतर मेन्स्ट्रल सायकल विचारलेलं आहे 5 मार्कला. त्यानंतर पल्मनरी सर्क्युलेशन कसं होतं ते विचारलेलं आहे. त्यानंतर RH इनकम्पॅटिबिलिटी विचारलेलं आहे 5 मार्क्ससाठी. त्यानंतर एक्सप्लेन द हे पहा 7 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला आहे, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन अँड केमिकल कंट्रोल ऑफ रेस्पिरेशन. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे पहा, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आणि केमिकल कंट्रोल ऑफ रेस्पिरेशन वरती 2012 साली हा क्वेश्चन पेपर ते क्वेश्चन आलेला होता 7 मार्क्ससाठी. आता हा क्वेश्चन पुन्हा रिपीट झालेला आहे. त्यात पहा काय, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन अँड केमिकल कंट्रोल ऑफ रेस्पिरेशन. त्यानंतर पहा 8 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला आहे, एन्युमरेट द फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ड इन ब्लड कॉग्युलेशनमध्ये कोणते फॅक्टर्स इन्व्हॉल्व होतात ते विचारलेलं आहे. आणि डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ क्लॉटिंगचं जे काही मेकॅनिझम आहे ते विचारलेलं आहे. त्यानंतर पहा 2014चा समरचा क्वेश्चन पेपर पहा, त्याच्यामध्ये पण 60 मार्क्ससाठी क्वेश्चन पेपर होता हा. सेक्शन बी आणि सेक्शन सी. सेक्शन बीमध्ये ॲनाटॉमी आणि सेक्शन सीमध्ये फिजिओलॉजी. पहा कसं होता, 5 मार्क्ससाठी क्वेश्चन जे विचारले होते ते पहा, क्लासिफिकेशन ऑफ बोन्स, डेल्टॉइड मसल. फर्स्ट क्वेश्चन 5 मार्क्ससाठी विचारला आहे, क्लासिफिकेशन ऑफ बोन्स. त्यानंतर डेल्टॉइड मसल विचारलं आहे. त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ स्टमकचं ब्लड सप्लाय विचारलं आहे. त्यानंतर नेम द चेंबर्स ऑफ द हार्ट अँड ओपनिंग इन द राईट ॲट्रियम. म्हणजे हार्टचे जे काही चेंबर ते विचारले आणि त्याची ओपनिंग इन द राईट ॲट्रियममध्ये काय काय ओपन होतं ते विचारलेलं आहे 5 मार्क्ससाठी. हे झाले 4 क्वेश्चन 5 मार्क्ससाठी, त्यातलं एक आहे एक्स्ट्रा आहे असं. तर त्यानंतर 7 मार्कला क्वेश्चन विचारला आहे. 7 मार्कला विचारलेला आहे, डिस्क्राईब द ममरी ग्लँडला डिस्क्राईब करायला सांगितलं आहे अंडर द फॉलोइंग हेडिंग्स. त्याच्यामध्ये ममरी ग्लँडची मॉर्फॉलॉजी विचारली, त्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेज ऑफ ममरी ग्लँड विचारलं आहे, आणि त्यानंतर अप्लाइड ॲनाटॉमी विचारलेलं आहे. ममरी ग्लँड हे 7 मार्काचा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर 8 मार्कचा क्वेश्चन पहा, यामध्ये काय विचारलं आहे, डिस्क्राईब द हिप जॉईंट. बघा आता हिप जॉईंट हा 3 वेळेस रिपीट झाला आहे, 3 टाईम रिपीट झाला आहे की नाही. तर हिप जॉईंट काय होतं, अंडर द फॉलोइंग हेड्स. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ हिप जॉईंट आहे का नाही. त्यानंतर त्याचं आर्टिक्युलर सरफेस विचारलेलं आहे हिप जॉईंटचे. त्यानंतर लिगामेंट्स हिप जॉईंटचे, आणि मूवमेंट्स आणि मसल्स प्रोड्युसिंग देम हे विचारलेलं आहे. हाच क्वेश्चन रिपीट पुन्हा फिरून तेच विचारलेलं आहे हिप जॉईंटचा. पहा त्यानंतर पहा सेक्शन सीमध्ये फिजिओलॉजीमध्ये पहा काय, फंक्शन्स ऑफ व्हाईट ब्लड सेल्स. त्यानंतर राईट अ नोट ऑन व्हायटल कॅपॅसिटीचा कॅपॅसिटीवर नोट सांगितली. त्यानंतर फंक्शन्स ऑफ प्लॅसेंटाचे फंक्शन विचारलेत. त्यानंतर रोल ऑफ स्किन इन टेम्परेचर रेग्युलेशनमध्ये स्किनचा काय रोल आहे हा विचारलेला आहे. 4 मार्काचे क्वेश्चन झाले. 5 मार्काचे क्वेश्चन झाले, 4 विचारलेले आहेत, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे. त्यानंतर पहा 7 मार्काला जो क्वेश्चन विचारला ते पहा, डिस्क्राईब द डिफरंट फेजेस ऑफ कार्डियाक सायकलचे काय फेजेस विचारलेले आहेत, डिफरंट फेजेस विथ अ लेबल्ड डायग्रॅम. म्हणजे नाव काढून नेमिंग देऊन लेबल करून डायग्रॅम काढून
कार्डियक सायकलच्या फिजिक्स विचारले किती 7 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा 8 मार्कला क्वेश्चन विचारला आहे, डिस्क्राईब द कंपोजिशन अँड फंक्शन्स ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. पहा आता हे गॅस्ट्रिक ज्यूसचं फंक्शन वरती 5 मार्काला विचारलं होतं, आता हे दक्कनच्यावर 8 मार्काला विचारलेलं आहे. पहा हे क्वेश्चन रिपीट असे होत जातात फिजिओलॉजीमध्ये आणि ॲनाटॉमीमध्ये. काय विचारले, कंपोजिशन आणि फंक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर 2014 साली विंटरची 2014 साली तिथपासून एक्झामचे पॅटर्न बदललेलं आहे. तिथपासून 75 मार्कचा क्वेश्चन पेपर झालेला होता. पहा 75 मार्कमध्ये कसा होता, त्यात सेक्शन ए आणि सेक्शन बी होते. आता सेक्शन ए ॲनाटॉमी हा 42 मार्क्ससाठी होता पहा 2014 विंटर साली. आणि त्यानंतर सेक्शन बी हा फिजिओलॉजी किती मार्क्ससाठी, 33 मार्क्ससाठी होता पहा फिजिओलॉजी. त्यानंतर त्याच्यामध्ये क्वेश्चन असे होते, 30 मार्कला फर्स्ट क्वेश्चन विचारला होता. फर्स्ट क्वेश्चन 30 मार्क्ससाठी विचारला होता. 6 क्वेश्चन लिहायचे होते, त्याच्यामध्ये 5 मार्कचे आहे का नाही. आणि त्यानंतर लॉंग ॲन्सर क्वेश्चन विचारले होते. लॉंग ॲन्सर क्वेश्चनमध्ये एक लिहायचा होता, त्याच्यामध्ये 12 मार्काला एक क्वेश्चन विचारला होता. 12 मार्कला एक क्वेश्चन, त्याच्यामध्ये 2 विचारले होते, एक एक्स्ट्रा आणि एक लिहायचा होता, म्हणजे एनी वन ऑफ देम आहे का नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये 12 मार्कला क्वेश्चन विचारले होते, म्हणजे याच्यामध्ये सगळे 2च क्वेश्चन विचारले जात होते. कसे, एक 5 मार्काचे 6 इज इक्वल टू 13 आणि त्यानंतर 12 मार्काचा 1, म्हणजे 42 मार्कला हा क्वेश्चन पेपर विचारला होता ॲनाटॉमीचा 2014 साली. आता पहा 5 मार्कला कोणते क्वेश्चन विचारले होते. त्याच्यामध्ये पहिला विचारलं आहे सायनोवेल जॉईंट हा 5 मार्काला विचारलेला आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ बोन्स अकॉर्डिंग टू शेप विथ एक्झाम्पल्स. आता बोन्सचं क्लासिफिकेशन विचारलं आहे अकॉर्डिंग टू शेपनुसार आणि त्याचं एक्झाम्पल द्यायला सांगितलं आहे, क्लासिफिकेशन विचारलं आहे. त्यानंतर सार्टोरियस मसल विचारलं आहे. त्यानंतर बाउंड्रीज अँड कंटेंट्स ऑफ ॲक्झिलाच्या बाउंड्रीज आणि कंटेंट्स विचारले. त्यानंतर स्टमक बेड हे विचारलेलं आहे 5 मार्क्ससाठी. त्यानंतर रिलेशन्स ऑफ राईट किडनी जे काही रिलेशन असतील ते विचारलेले आहे. त्यानंतर मसल ऑफ मास्टिकेशन हे झाले 5 मार्कचे क्वेश्चन. 6 लिहायचे होते, 7 विचारलेले आहेत, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे की 30 मार्कला क्वेश्चन विचारला होता. तिथून पुढं हेच फॉर्मॅट हाच आहे नेक्स्ट अप टू टुडेपर्यंत आहे का नाही, आत्तापर्यंतचा फॉर्मॅट हाच आहे. त्यानंतर 12 मार्क्सला 2 क्वेश्चन, म्हणजे एक क्वेश्चन विचारला होता, त्याच्यामध्ये 2 विचारले होते, त्याच्यामध्ये एक लिहायचा होता. तर पहिला क्वेश्चन विचारला होता, राईट इन डिटेल अबाउट ब्लड सप्लाय ऑफ हार्ट. आता हार्टचं ब्लड सप्लाय विचारलं होतं डिटेलमध्ये. आता हा पण क्वेश्चन काय झाला, रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर पहा डिस्क्राईब युटेरस अंडर फॉलोइंग हेडिंग्स. आता युटेरसचं डिस्क्राईब करायला सांगितलं, त्याच्यामध्ये काय सांगितलं, ग्रॉस ॲनाटॉमी अँड रिलेशन आणि ॲनाटॉमी विचारली त्याची. ॲनाटॉमी म्हणजे स्ट्रक्चर वगैरे काय, त्याची डायग्राम वगैरे लिहायची ती. त्यानंतर त्याचं रिलेशन विचारलं. त्यानंतर सपोर्ट ऑफ युटेरसचे सपोर्ट विचारलं. हे सपोर्ट ऑफ युटेरस हे रिपीट होते क्वेश्चन. त्यानंतर अप्लाइड ॲनाटॉमी म्हणजे त्याचं काय, त्याला काय डिसीज वगैरे होऊ शकतात ते विचारले अप्लाइड ॲनाटॉमी. हे झाले 12 मार्कला क्वेश्चन विचारले हे 2, याच्यामध्ये एक लिहायचं होतं एनी वन ऑफ देम. त्यानंतर पहा फिजिओलॉजीमध्ये सेक्शन बी 33 मार्क्ससाठी विचारला होता. तर पहा 5 मार्क्ससाठी जे क्वेश्चन विचारले ते पहा, राईट द फंक्शन्स ऑफ लिव्हर. आता फंक्शन्स ऑफ लिव्हर हे आता 3rd वेळेस रिपीट झालं आहे का नाही, रिपीट इन 3rd टाईम आहे का नाही, 3ऱ्या वेळेस रिपीट झाला आहे. त्यानंतर डिस्क्राईब इन ब्रीफ ॲक्शन्स ऑफ ग्रोथ हार्मोनचे ॲक्शन विचारले, डिस्क्राईब करायला सांगितलं आहे. त्यानंतर एक्सप्लेन द ट्रान्समिशन ऑफ अँड इम्पल्स अक्रॉस द न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये इम्पल्स कसे ट्रान्समिट होतात ते विचारलेलं आहे. त्यानंतर नोट ऑन फंक्शन्स ऑफ किडनी. हे पहा हे रिपीट क्वेश्चन होते तसे फंक्शन्स ऑफ किडनी वगैरे पहा, हे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले होते. त्यानंतर लास्ट 13 मार्क्ससाठी या ठिकाणी फिजिओलॉजीमध्ये 4 क्वेश्चन लिहायचे होते 20 मार्क्ससाठी. पहिला क्वेश्चन होता. त्यानंतर दुसरा 2 क्वेश्चन आहेत 13 मार्क्ससाठी, म्हणजे त्याच्यामध्ये एक लिहायचं आहे ऑरल आहे, एक ऑरला क्वेश्चन आहे आणि 13 मार्क्ससाठी एक क्वेश्चन विचारलेला आहे की नाही. मीन्स फर्स्ट क्वेश्चन होता किती मार्क्सचा, 30 मार्क्सचा ॲनाटॉमीमध्ये. सेकंड नंबर होता 12
थर्ड क्वेश्चन हा ॲनाटॉमीमध्ये होता. थर्ड क्वेश्चन किती 20 मार्क्ससाठी, आणि आता हा फोर्थ क्वेश्चन आहे किती 13 मार्क्ससाठी. मीन्स टोटल हे 75 मार्क्स. 30 + 12 42, 42 + 20 62, 62 आणि 13 75. हा 75 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असं विचारलं होतं ह्या प्रकारे. 13 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला पहा. एक विचारला आहे ड्रॉ अ वेल लेबल डायग्राम ऑफ कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. वरती विचारलं होतं कार्डियक सायकल ऑफ हार्ट आहे का नाही. नंतर डिस्क्राईब इन डिटेल व्हेरियस पार्ट्स ऑफ कंडक्टिंग सिस्टीम विथ इट्स अप्लाइड इम्पॉर्टन्स. म्हणजे काय, कंडक्टिंग सिस्टीम पूर्ण विचारलेली आहे, त्याचं डायग्राम किती, ड्रॉ लेबल डायग्राम ऑफ कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट डायग्राम ही विचारलेली 6 मार्क्ससाठी पहा. त्यानंतर व्हेरियस पार्ट्स हे विचारलेले 7 मार्क्ससाठी पहा. त्यानंतर ऑरला क्वेश्चन कोणता विचारलेला आहे, डिस्क्राईब इन डिटेल द गॅसेस एक्सचेंज अक्रॉस द रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे गॅस एक्सचेंज कसं होतं रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ते विचारलेलं आहे. नंतर डिस्क्राईब इन ब्रीफ द ट्रान्सपोर्ट ऑफ O2 इन ब्लड. म्हणजे O2 ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट कसं होतं ब्लडमध्ये हे ब्रीफमध्ये डिस्क्राईब करायला सांगितलेलं आहे. हा 7 मार्क्ससाठी. हे झाले 2 क्वेश्चन फिजिओलॉजीचे लॉंग आन्सर क्वेश्चन. विंटर 2015चा क्वेश्चन पेपर पहा. त्याच्यामध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी सेक्शन, ॲनाटॉमी आणि सेक्शन बी फिजिओलॉजी विचारलेलं आहे. त्यामध्ये पहा 5 मार्क्ससाठी जे क्वेश्चन विचारले ते पहा. क्लासिफिकेशन ऑफ सायनोवेल जॉईंट विथ 1 एक्झाम्पल. सायनोवेल जॉईंटचं क्लासिफिकेशन विचारलं आहे एक्झाम्पल सहित. त्यानंतर इंटेरियर ऑफ राईट ॲट्रियमचं इंटेरियर विचारलेलं आहे हार्टमधल्या. त्यानंतर रिलेशन्स ऑफ युरिनरी ब्लॅडरला काय रिलेशन आहे ते विचारलं आहे. त्यानंतर स्टर्नोक्लेडोमास्टॉइड मसल हे विचारले 5 मार्क्ससाठी. त्यानंतर ब्लड सप्लाय अँड लिम्फॅटिक ड्रायनेज ऑफ ममरी ग्लँड. ममरी ग्लँडचे काय लिम्फॅटिक सप्लाय आणि ब्लड सप्लाय विचारले. त्यानंतर ब्रॉन्कोपल्मनरी सेगमेंट हा रेस्पिरेटरी सिस्टीममधला क्वेश्चन आहे. ब्रॉन्कोपल्मनरी सेगमेंट हे विचारलेलं आहे. त्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ किडनी, स्किन स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ स्किनचं स्ट्रक्चर आणि फंक्शन हे विचारलेलं आहे. हे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले आहेत. इंटू 6 आहे का नाही, 6 = 30 6 लिहायचे होते. त्याच्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन पहा. डिस्क्राईब द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडने आणखीन रिपीट झाली आहे की नाही. त्यानंतर पहा अंडर द फॉलोइंग हेडिंग्स. त्याचं आता थायरॉइड ग्लँडची मॉर्फॉलॉजी आणि मॉर्फॉलॉजी सिच्युएशन. त्यानंतर रिलेशन ऑफ थायरॉइड ग्लँड. रिलेशनमध्ये काय त्याच्या साईटला असोसिएटेड ऑर्गन लिहायचे आहेत. त्याचं अँटेरियर काय आहे, पोस्टेरियर काय आहे, इन्फेरियर काय आहे, सुपेरियर काय आहे, लॅटरली काय आहे हे रिलेशनमध्ये लिहायचं. त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ थायरॉइड ग्लँड लिहायचं. त्यानंतर क्लिनिकल ॲनाटॉमी म्हणजे त्याचे काय आपल्याला ॲनाटॉमी असते ते क्लिनिकल लिहायचं आहे थायरॉइड ग्लँडचं. त्यानंतर डिस्क्राईब द स्टमक अंडर फॉलोइंग हेड्स. म्हणजे हे काय ऑरला क्वेश्चन आलेला आहे. स्टमक लिहायचं, स्टमक विचारलेलं आहे. स्टमकचे पार्ट्स अँड ग्रॉस ॲनाटॉमी ऑफ स्टमक. त्यानंतर व्हिजरल अँड पेरिटोनियल रिलेशन्स. व्हिजरल आणि पेरिटोनियल रिलेशन विचारलेले आहेत स्टमकचे. त्यानंतर लिम्फॅटिक ड्रायनेज विचारलेलं आहे स्टमकचं. त्यानंतर अप्लाइड ॲनाटॉमी ऑफ स्टमक. किती 12 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला होता लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यानंतर पहा फिजिओलॉजीमध्ये पहा शॉर्ट आन्सर क्वेश्चन होते 4 मार्क्ससाठी. तर 4 क्वेश्चन लिहायचे होते 5 मार्क्ससाठी. एन्युमरेट हार्मोन सिक्रेटेड बाय अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड कोणते हार्मोन सिक्रेट करते ते एन्युमरेट करायला सांगितलं आहे. त्यानंतर राईट अ नोट ऑन ॲक्रोमेगालीवरती नोट लिहायला सांगितली. त्यानंतर फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा प्रोटीन्सचे फंक्शन लिहायला सांगितले. त्यानंतर ड्रॉ अँड डिस्क्राईब न्यूरोमस्क्युलर जंक्शन ड्रॉ आणि डिस्क्राईब करायला सांगितले. त्यानंतर ड्रॉ शॉर्ट नोट ऑन ओव्ह्युलेशनवरती शॉर्ट नोट लिहायची सांगितली. त्यानंतर डिफाईन रिफ्लेक्स. ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ रिफ्लेक्स आर्क. रिफ्लेक्सची डिफाईन आणि डायग्राम लिहायची रिफ्लेक्स आर्कची. हे झाले 5 मार्कचे क्वेश्चन शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये 13 मार्कला विचारले होते. एन्युमरेट फेजेस ऑफ डिग्लुटेशन. डिस्क्राईब द सेकंड फेज ऑफ डिग्लुटेशन. त्यानंतर डिस्क्राईब लंग व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटीज विथ द हेल्प ऑफ अ नीट लेबल डायग्राम. म्हणजे लंगचं व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी हे लंगची डायग्राम काढून सांगितलं होतं. त्यानंतर
लॉंग आन्सर क्वेश्चन सेकंड त्याला ऑर पडला होता, क्लासिफाय व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्सचं क्लासिफिकेशन विचारलं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स अँड फंक्शन्स ऑफ इच टाईप्स, म्हणजे इच प्रत्येक टाईपचं कॅरेक्टरिस्टिक्स आणि फंक्शन विचारलेलं आहे. त्यानंतर डिफाईन कार्डियक आउटपुट, एक्सप्लेन द फॅक्टर्स रेग्युलेटिंग कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट विचारलेलं आहे. त्यानंतर त्याचं फॅक्टर्स विचारलेलं आहे, त्याच्या अफेक्ट कोणते फॅक्टर्स करतात. हे झाले फिजिओलॉजीचे लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यानंतर पहा समर 2015, आता विंटर 2015 पाहिला आपण. समर 2015 पहा. सेक्शन ए ॲनाटॉमी आणि सेक्शन बी फिजिओलॉजी. सेक्शन एमध्ये फर्स्ट क्वेश्चन होता 5 मार्कचा, त्याच्यामध्ये विचारलं आहे 5 मार्कला फर्स्ट क्वेश्चन मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर डेल्टॉइड मसल, त्यानंतर फेमोरल ट्रायंगल विचारलेलं आहे. त्यानंतर डिफाईन मेडियास्टिनम विचारलं आहे. मेन्शन इट्स डिव्हिजन अँड एन्युमरेट द कंटेंट्स ऑफ मिडल मेडियास्टिनमचं कंटेंट विचारलं आहे. ड्रॉ नीट लेबल डायग्राम शोईंग अंटेरियर रिलेशन्स ऑफ द लेफ्ट किडनी. डायग्राम काढायला सांगितली आणि अँटेरियर रिलेशन ऑफ किडनी काढायला सांगितले. त्यानंतर डिस्क्राईब नर्व सप्लाय ऑफ टंगचं नर्व सप्लाय डिस्क्राईब करायला सांगितले. त्यानंतर डिस्क्राईब द ब्लड सप्लाय ऑफ थायरॉइड ग्लँडचं ब्लड सप्लाय काढायला सांगितलं आहे. हे झाले 5 मार्कचे शॉर्ट आन्सर क्वेश्चन ॲनाटॉमीमधले. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन पहा काय विचारलं आहे. डिस्क्राईब द स्टमक. आता हे रिपीट झालं. स्टमक विंटरमध्ये पण आला होता आणि समरमध्ये पण 2015 आलेला आहे. त्यामध्ये ग्रॉस स्ट्रक्चर अँड रिलेशन्स ऑफ स्टमक, त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ स्टमक, त्यानंतर लिम्फॅटिक ड्रायनेज ऑफ स्टमक आणि अप्लाइड ॲनाटॉमी ऑफ स्टमक हे विचारलेलं आहे. स्टमक अंडर फॉलोइंग हेड, स्टमक ग्रॉस स्ट्रक्चर अँड रिलेशन ऑफ स्टमक, त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ स्टमक, लिम्फॅटिक ड्रायनेज आणि अप्लाइड ॲनाटॉमी हे विचारलेलं आहे स्टमकचं 12 मार्क्ससाठी. त्यानंतर त्यालाच ऑर क्वेश्चन होता, डिस्क्राईब सायनोव्हेल जॉईंट पण काय झालं, रिपीट क्वेश्चन झाला होता. पहा सायनोव्हेल जॉईंटचं स्ट्रक्चर विचारलं, त्याचं क्लासिफिकेशन विचारलं सायनोव्हेल जॉईंटचं. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ लुब्रिकेशन विचारलेलं आहे सायनोव्हेल जॉईंटचं आणि अप्लाइड ॲनाटॉमी विचारलेली आहे सायनोव्हेल जॉईंटची. तर हे झालं ॲनाटॉमीचा क्वेश्चन पेपर. त्यानंतर फिजिओलॉजीचा पहा. फिजिओलॉजीचा 4 क्वेश्चन लिहायचे होते 5 मार्क्ससाठी. त्यामध्ये पहा फंक्शन्स ऑफ टेस्टेस्टेरॉनचे फंक्शन विचारले, टेस्टेस्टेरॉन हार्मोनचे फंक्शन विचारलेत. त्यानंतर एन्युमरेट द डिफरंट ब्लड ग्रुप सिस्टीम एन्युमरेट करायला सांगितले. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ डिटर्मिनेशन ऑफ ब्लड ग्रुप्स. 2 मिनिट. फिजिओलॉजीमध्ये काय विचारलं क्वेश्चन विचारले तर 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले तर फंक्शन्स ऑफ टेस्टेस्टेरॉन, त्यानंतर एन्युमरेट द डिफरंट ब्लड ग्रुप सिस्टीम, त्यानंतर डिफरंट मेकॅनिझम ऑफ रेग्युलेटिंग बॉडी टेम्परेचर रेग्युलेटिंग करण्यासाठी डिफरंट मेकॅनिझम विचारलेत. त्यानंतर फंक्शन्स ऑफ थायरॉइड हार्मोन्सचे फंक्शन विचारले. ॲड अ नोट ऑन हायपरथायरॉइडिझम. हायपर मीन्स जास्त सिक्रेशन झाल्यानंतर हायपर आणि हायपोथायरॉइडिझम हायपोथायरॉइडिझम विचारले आहे. त्यानंतर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड विचारलेलं आहे, जे ब्रेनमध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला आहे 13 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये पहा डिफाईन अँड डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ ब्लड कोअग्युलेशनचं प्रोसेस आणि डेफिनेशन विचारलेली आहे. त्यानंतर कंपोजिशन अँड फंक्शन्स ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. हे बा 3rd टाईम ह्या रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर राईट ब्रीफ अबाउट फेजेस ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशनच्या फेजेस विचारलेले आहेत. कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस हे बघा. आणि त्यानंतर ब्लड कोअग्युलेशनची प्रोसेस विचारली. हे झाला 13 मार्क्सचा क्वेश्चन आहे का नाही, लॉंग आन्सर क्वेश्चन झाला. त्यानंतर त्यालाच ऑर क्वेश्चन विचारलेला आहे लॉंग आन्सर क्वेश्चन. डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट फ्रॉम लंग टू टिश्यू. लंगपासून तर टिश्यूपर्यंत ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट होतो त्याची प्रोसेस विचारलेली आहे 6 मार्क्ससाठी. त्यानंतर डिफाईन अँड ड्रॉ डायग्राम ऑफ कार्डियक सायकलची डायग्राम विचारलेली आहे. त्यानंतर डिस्क्राईब द व्हेंट्रिक्युलर इव्हेंट्स इन कार्डियक सायकलमध्ये जे काही व्हेंट्रिक्युलर इव्हेंट्स होतात ते विचारलेलं आहे. हे झाले लॉंग आन्सर क्वेश्चन. नेक्स्ट बाकी 2016 पासून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.